मी सकाळपासून मन लावून अभ्यास करतोय, त्यामुळे त्या जामकरला संशय येईल कदाचित. त्याला वाटत असेल मला सगळ्यातलं सगळंच समजतं की काय. हा नुसताच टेलरिंग शिकलाय आणि त्यामुळे अजून खोलात जाऊन तपास करायचा. नाही नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. मला काहीतरी केलं पाहिजे. जामकर साहेब, जामकर साहेब जरा इकडे येता का? अर्जंट काम आहे. हा आता कालचा शिपाई आहे मी. काम सांग. मला योग्य वाटलं तर मी येईन किंवा माझा प्रतिनिधी पाठवेन. नाही, जरा लय महत्वाचं आहे हे कायदेविषयक. या की. नडलेल्या आरोपीला कायदेशीर सल्ला देणं आमचं काम आहे, म्हणून मी आलोय. बोल. साहेब, काय वाचतोय काय कळना झालंय. इंग्लिश आहे. न कळता इंग्लिश वाचलं की असंच होतं. त्याहून कायद्याचं इंग्लिश वाचलं की असंच होतं, जास्त करून. नाही, बरोबर आहे साहेब तुमचं. कायदेविषयक भाषा जरा जड जाती कळायला. मी प्रामाणिक माणूस आहे, प्रामाणिकपणावर विश्वास आहे माझा, पण काय रस्ता शोधायला पाहिजे ना. पण ज्या गावाला विमान जात नाही त्याच्या एअरपोर्टला कशाला जायचं? म्हणजे साध्या भाषेत, ज्या आपल्याला गावाला आपल्याला जायचंच नाही ते इस्तीत बसायचं कशाला? नाही, तुमचं बरोबर आहे. प्रवास चुकू शकतो, पण काय आपल्या हातात थोडे असतं ना कुठं जायचं काय. आता निघालोय प्रवासाला, भाऊ वाट जिकडे घेऊन जाते तिकडे जाता येईल. जीव जायची वेळ आली. लाकडं पोचलीत नदीवर, पण मोटिवेशनल स्पीकर व्हायचा सोस काय कमी होत नाही त्याला. जामकर साहेब, मी नेहमी मनापासून बोलतो बघा. तुम्हाला दरवेळी असं काहीतरी. ती जाऊ दे, ती सोडा. हे काय काय लिहिलंय मला सांगा. हे कुठलं कलम आहे? An act done with intent/knowledge that, if successful, would result in murder. हाफ मर्डरची केस आहे. 109 BNS. माझ्यावर कुठलं कलम लागले? हाफ मर्डर. साहेब, हाफ मर्डर म्हणजे मर्डर केलाच नाही असा अर्थ होतो ना. आणि जर का मर्डर केलाय तर मग बॉडी कुठे? जर का हाफ मर्डर केला असं आपण पकडून चालू, तर नेमके कुठं आणि कसे वार केलेत, कसं मारलंय मी तिला, हे कसं कळणार? हे सगळं जजला विचारायचं. आणि हे असंच विचारायचं, एवढ्यात शहाणपणाने असं विचारायचं. ते बरोबर सांगतील आणि अशी सही करतील आणि मोडतील सही तिथे. चला सुधाकर,